You know, when that's why we see that Isaac, when Abraham was offering him as a sacrifice आणि at जेव्हा Mount Moriah, आणि अब्राहम जेव्हा माउंट मोरायाला इसाकाला अर्पण द्यायला देत होता, at that time Isaac was a young man. आणि मग इसाक तरुण होता, He was not a small baby. तो असा लहान बाळ नव्हता. Abraham was quite old. आणि अब्राहम खूप वृद्ध होते He was almost 125 years old. आणि जवळजवळ 125 वर्षाचे होते. And Isaac was somewhere around 25 years old. आणि इसाक जवळजवळ 25 वर्षांचा होता, Young man. तरुण मुलगा. Just imagine, both of them are going to offer a sacrifice on Mount Moriah. आणि मग दोघेही माउंट मोरायावर अर्पण द्यायला जात होते. And on the way, Isaac is saying, Daddy, where is the sacrifice? आणि मग इसाक म्हणाला, डॅडी अर्पण कुठे आहे? He does not know that he only is the sacrifice. आणि इसाकाला माहित नव्हतं की त्याला स्वतःलाच अर्पण म्हणून He said, जायचंय. God will provide. आणि अब्राहम म्हणाला देव पुरवेल. After going on top, आणि मग डोंगरावर they गेल्यानंतर prepared, they set the altar. आणि त्यांनी वेदी तयार केली. And Abraham said, Son, now you have to lie down on this altar. आणि ते म्हणाले, इसाका आता तुला याच्यावर झोपायचंय. If we look at the modern days, आणि मग आधुनिक युगात जर आपण पाहू, if it was a modern days, आणि मग आधुनिक युग असतं, he would have said, Daddy, आप क्यों बोल रहे मुझे इधर सोने के लिए? आणि मग पप्पा तुम्ही का मला सांगता इथं नहीं, झोपायला? मुझे तुमको ऑफर सैक्रिफाइस करना है. अरे तुला अर्पण द्यायचंय. बोले, अरे डैडी, मेरे तो अभी जीवन में अभी शादी भी नहीं हो गया मेरा. अरे ते म्हणाले की मी आता तरुण आहे, माझं तर लग्नही झालेलं एक नाही. काम करो, मैं तुम्हारा सैक्रिफाइस करता हूँ. See, today the world is different. You cannot tell your children, I'll sacrifice you. He'll say, Daddy, I'll sacrifice you. आणि या जगामध्ये आपण हे नाही म्हणू शकत, मुला मी तुला अर्पण देते. मुलगा म्हणे तुमचंच अर्पण मी करतो इथे. He didn't tie his hands and legs. त्याचा हात पाय बांधले नव्हते. He said, I will put you on the sacrifice. आणि तो म्हणाला आता मी तुला अर्पणावर चढवणार आहे. Amazingly, अद्भुतरित्या Isaac obeyed his father and he laid down on that sacrifice. आणि इसाक आणि अब्राहमाचा आज्ञा मानली. See, there's a reason for that. त्याच्यासाठी एक कारण होतं. Because that stands for what Jesus did for us on the cross. आणि मग येशू प्रभूंनी वधस्तंभावर काय केलं त्याचं ते दर्शक होतं. Jesus willingly gave his life for you and for आणि me. प्रभू येशूंनी स्वतःहून त्याचा जीव दिला. समझ में आ रहा आप लोग को? कळतंय तुम्हाला? See, he was not an infant child. Infant Jesus did not die for us on the cross. आणि लहान बाळ प्रभू येशू आपल्यासाठी मेले नाही. He was matured. He was a man. He knew what he was doing. He willingly gave himself for us on the cross. आणि प्रभू येशू प्रौढ होते, त्यांना माहित आहे ते काय करत होते आणि स्वइच्छेने त्यांनी अर्पण केलं. Praise the Lord. Hallelujah. In the same way, Isaac also willingly was ready to become a sacrifice. आणि मग इसाक देखील स्वइच्छेने अर्पण व्हायला तयार झाला. But how could that be possible? पण ते कसं शक्य आहे पहा? Because Isaac had seen his father's life. कारण इसाक आणि त्याच्या वडिलांचं जीवन पाहिलं And होतं. he knew that his father is a man of God. आणि त्याला माहित होतं की ते त्यांचे जे वडील आहेत ते देवाचे सेवक आहेत. He knew that his father was a man of faith. आणि त्याला माहित आहे माझे पप्पा तर विश्वासाचे माणूस आहेत. And he heard stories when he was small. From the time he grew up, he heard the stories when he had become completely old and there was no chance for them to have children. And when his mother laughed and said, how can this miracle happen? At such a time, God performed a miracle and he was born of a miracle. आणि इसाकाला सगळी घटना माहित होती, सगळ्या कथा माहित होता की बाबा कसं माझा कसं जन्म झाला माझा, कसं परमेश्वराने अभिवचन दिलं आणि काही शक्यता नव्हती, पूर्ण अशक्य होतं त्यावेळी कसं मी जन्माला आलो. Praise the Lord. हालेलुया. That is why आणि त्याचमुळे he knew that even if I am laid in a sacrifice over here, God can also make me alive. आणि तो म्हणाला जरी मी या वेदीवरती अर्पण झालो तरी तो परमेश्वर मला जिवंत करेल. Praise the Lord. हालेलुया. He was willing to give his life. आणि तो स्वतःहून तयार झाला अर्पण He होण्यासाठी. was willing to lay down his life. आणि स्वतःहून तो तयार झाला त्याचं जीवन अर्पण करण्यासाठी. How many of you are getting this? आणि मग कसं काय होईल? See the result of the life that Abraham lived, that even his children could walk in that same anointing. आणि बघा अब्राहम कशा प्रकारे जीवन जगला ज्यामुळे त्यांची मुलं पण त्या प्रकारेच वागायला लागली. Praise the Lord. हालेलुया. When God does a miracle in your life, you will know that it is nobody else but Jesus who deserves all the glory for that. आणि मग जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनात चमत्कार करतो तुम्ही जगाला सांगता की याचा गौरव आहे ना माझ्या परमेश्वराला जातो. The question is this: आता प्रश्न हा आहे, can God heal me? आणि देव मला बरं करेल का? Can God heal me?
देव मला बरं करेल का? Is it possible for God to heal me? आणि मग देवाला शक्य आहे का मला बरं See, करणं? this is the question. This is where we will always ask a question. Can God really heal me? आणि मग हा प्रश्न आपण नेहमी विचारत असतो, हा जो परमेश्वर आहे तो मला बरं करेल का? Can this God heal me? हा परमेश्वर मला बरं करेल का? We have a beautiful example of this man called Bartimaeus. आणि बार्तिमेयचं एक सुंदर उदाहरण आपल्याला Bartimaeus was a blind man, आणि जो बार्तिमेय होता तो आंधळा व्यक्ती होता. and he would, whenever he heard the footsteps of people, he would be alert and he would ask for alms from people. आणि जेव्हा लोकांच्या पायांचे तो आदळआपट ऐकायचा, लोक जाताना ऐकायचा, तो सक्रिय व्हायचा आणि भीक मागायला सुरुवात करायचा. Have mercy upon me. आणि तो म्हणायचा माझ्यावर दया Have करा, mercy upon me. माझ्यावर कृपा करा. Whenever he heard the footsteps of people, he would ask for alms from the people. आणि मग जेव्हा लोकांच्या पायांचा आवाज ऐकायचा, लगेच त्याचा हात पुढे जायचा आणि म्हणायचा माझ्यावर दया करा. But one day it happened so आणि एक दिवशी असं झालं that he heard a huge crowd coming his way. आणि त्याने ऐकलं की मोठा लोकसमुदाय त्याच्याकडे येत आहे. And when he inquired from the people around him, what is happening? Why is there such a big crowd? And they said, Jesus of Nazareth is passing by. आणि मग त्यांनी बाहेर बाजूला विचारणा केली, का रे एवढा आवाज काय, गोंगाट काय? कोणीतरी म्हणाला नासरेतकर येशू इथून जात आहे. हालेलुया. That was the good news he heard. आणि मग ही चांगली बातमी त्याने He ऐकली. heard a good news. त्यांनी चांगली बातमी ऐकली. He said, Jesus of Nazareth, तो म्हणाला नासोरी येशू, son of David, Jesus, son of David, प्रभू येशू दाविदाचे पुत्र, have mercy upon me. माझ्यावरती दया करा. Jesus, प्रभू येशू son of David, दाविदाचे have वंशज, mercy upon me. माझ्यावरती दया कर. Praise the Lord. Hallelujah. Do you remember one day Jesus asked his disciples, आणि तुम्हाला आठवते का एक दिवशी प्रभू येशूने शिष्यांना विचारलं, what do the people say who the son of man am? Who I the son of man am? आणि त्याने म्हणाले हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? मी Who कोण am आहे? I? मी कोण आहे? What does the world tell about me? माझ्याबद्दल दुनिया काय म्हणते? What is the opinion of the world about me? आणि जगाचं माझ्याबद्दल काय ओपिनियन आहे? And the people said, आणि लोक म्हणाली, they say that you're Elijah, some say you're John the Baptist, some say you're one of the prophets. आणि कोणी प्रभू तुमच्याबद्दल म्हणतात तुम्ही एलिया आहात, कोणी तुम्ही म्हणतात की तुम्ही बाप्तिस्मा करणारे योहान आहात, कोणी म्हणतात तुम्ही संदेष्ट आहात. Then Jesus asked them, what do you say, who am I? आणि प्रभू येशू म्हणाले लोकांचं जाऊ द्या, तुम्ही मला काय म्हणता? Peter stands up and he says, Jesus, you are Christ, the son of the living God. आणि मग पेत्र म्हणाला तुम्ही तर ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. And Jesus looked at him and said, flesh and blood has not revealed this to you, but your heavenly Father has given you this revelation. आणि प्रभू येशू म्हणाले रक्त आणि मांसाने हे तुला प्रगट केलं नाही, पण जो पिता स्वर्गात बसलाय त्याने हे प्रगट केलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ये जो रेवलेशन तुम्हें मिला है, ये मनुष्य के द्वारा आया नहीं है, ये परम पिता के तरफ से आया है आणि तुम्हें. हे जे प्रगटीकरण आहे तुला माणसाकडून आलं नाही, तर स्वर्गीय पिताकडून हे प्रगटीकरण आलंय. Praise the Lord. हालेलुया. What do the people say who I am? आणि लोक काय म्हणतात मी कोण आहे? See, Bartimaeus was blind physically, बार्तिमेय शरीराने आंधळा होता, but spiritually पण आत्मिकरित्या he knew the scriptures. आणि त्याने वचन लावलं. When he heard about Jesus, त्यांनी येशू बद्दल जेव्हा he ऐकलं, said, Jesus, तो म्हणाला प्रभू son येशू of David. दाविदाचे पुत्र. That means he knew who Jesus was. म्हणजे काय? त्यांना माहित होतं येशू कोण आहे. He knew him as per the scriptures. आणि वचनानुसार त्याला माहित होतं. He knew Jesus is not an ordinary man. He has been sent by God. आणि त्याला येशू साधारण माहित नव्हतं, तर वचनानुसार देवाने त्याला पाठवलंय हे Have माहित mercy होतं. upon me. माझ्यावरती दया करा. Jesus stopped and he called him. आणि येशू थांबले आणि त्याला बोलवलं. When this man was brought before him, जेव्हा ह्या व्यक्तीला तिथे आणण्यात आलं, many people were standing around to see what's going to happen. आणि मग अनेक लोक म्हणाले आता काय होणार आहे. Jesus asked him a question, what do you want from me? आणि प्रभू येशूंनी बार्तिमेयला प्रश्न विचारला, बार्तिमेय तुला काय हवंय? He could have asked for anything. आणि तो काहीही मागू शकला He could असता. have asked for money. पैसे मागू शकला असता. All his life he was asking for money. आणि आयुष्यभर तो पैसाच मागत होता. Wherever he went, he said, have mercy on me, give me money. जिथे कुठे जायचं हात पसरायचा, पैसा दो, पैसा दो. पैसे द्या, पैसे पूरा द्या. दुनिया पैसा के पीछे भाग रहा है. पूर्ण दुनिया पैशाच्या मागे But धावते. when he came to Jesus, पण जेव्हा
तो येशूकडे आला, what do you want from me? माझ्याकडून तुला काय हवंय? उसने बोला नहीं पैसा दो. मला पैसे दे असं नाही म्हटलं. Praise the Lord. क्या बोला उसने? काय म्हटला? मेरे आंखों को खोल दे, माझी डोळे उघड, मैं देखना चाहता हूँ. मला पाहायचंय. ये how did this happen? हे कसं झालं बघा. सब कुछ किसी को जाके बोला नहीं मेरा आंख का ऑपरेशन के लिए पैसा दो. कोणी बोलला नाही की माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन साठी पैसे द्या. किसी को बोला उसने? बोलला का कोणाला तो? किसी को नहीं, खाली पैसा मांगता था सब. फक्त पैसा मागत होता. But when he came to Jesus, जेव्हा तो येशूकडे आला, he knew Jesus is a miracle worker. त्याला माहित आहे की प्रभू येशू चमत्कार करणार आहे. Praise the Lord. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? जब तुम दुनिया के पास जाओगे तो तुम खाली पैसा मांग सकते हो, लेकिन जब यीशु के पास आओगे तो तुम तुम्हारा चमत्कार मांग सकते हो. हालेलुया. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. Who is your God? कोण आहे तुमचा देव? He is the one who has created the heavens, the earth and the sea and all the things that are there. Everything has been created by him. आणि तो असा परमेश्वर ज्याने आकाश बनवले, पृथ्वी बनवले, आजूबाजूला जे दिसतंय सूर्य चंद्र तारे, सगळं सृष्टी त्याने बनवलेली आहे. Praise the Lord. हालेलुया. Everything has been created by him. आणि सर्व काही त्याच्याद्वारे बनलेलं आहे. Say my Jesus is a creator. बोला माझा येशू निर्माण करणार आहे. All things were made by him and without him was not anything made that is made. आणि सर्व काही त्याच्याद्वारे बनलेलं आहे, त्याच्याद्वारे बनलं नाही असं काहीच नाहीये. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. In Acts chapter 4. प्रेषितांची कृत्य 4 मध्ये, In Acts chapter 4. प्रेषितांची If you कृत्य read that 4, chapter, तो जर धडा वाचला, that was the time when the church was just born. आणि ती जो वेळ होता त्यावेळी नुकताच चर्चचा जन्म झालेला. In Acts chapter 2 the church was born. आणि प्रेषितांची कृत्य 2 मध्ये चर्चची स्थापना झाली Acts होती. chapter 3 a crippled man was healed at the beautiful gate. आणि प्रेषितांची कृत्य 3 मध्ये तो पांगळा व्यक्ती बरा झाला, सुंदर नावाच्या गेट जवळ होता. In Acts chapter 4 this crippled man is walking with the disciples. आणि प्रेषितांचे कृत्य 4 मध्ये तो पांगळा व्यक्ती चालत होता. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? चैप्टर 2 के अंदर अभिषेक आया चर्च के ऊपर. आणि प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये चर्च वरती चैप्टर अभिषेक आला. 3 के अंदर एक लंगड़ा आदमी जो इतने 40 वर्ष से वो ब्यूटीफुल गेट के सामने बैठता था, पूरा का पूरा इजराइल के लोग जेरूसलम में जब टेंपल में जाते थे ये भिखारी को पहले देखते थे. आणि प्रेषितांचे कृत्य 3 मध्ये 40 वर्षापासून जो पांगळा व्यक्ती होता, लोक त्याला ओळखत होती, तो बरा होतो. Praise the Lord. हालेलुया. चैप्टर 3 में वो अपने पैरों पे खड़े होकर प्रभु का आराधना करने लगा. आणि चॅप्टर 3 मध्ये तो पायावर उभा राहून प्रभूची स्तुती आराधना करतो. चैप्टर 4 के अंदर आणि प्रेषितांचे कृत्य ये 4 लंगड़ा आदमी इन लोग के साथ सब जगह घूम रहा था. आणि मग हा लंगडा व्यक्ती साक्षी बनून और त्यांच्यामध्ये फिरत ये होता. लंगड़ा आदमी को देखने के लिए हजारों लोग आए. आणि ह्या लंगड्या व्यक्तीला बघायला हजारो लोक और आले. जब जिन लोग ने प्रचार किया 5000 लोग का तारण हो गया. आणि त्यावेळी जेव्हा प्रचार केला 5000 लोकांचा तारण Praise the झालं. Lord. हालेलुया. 5000 लोग. 5000 लोकांचा 5000 लोग. 5000 लोकांचा Praise the Lord. हालेलुया. Because they saw this man who was crippled sitting down and begging at that beautiful gate. Now this man is jumping, dancing and worshiping the living God. आणि त्या लोकांनी पाहिलं, हा तर भीक मागत होता तिथे आणि दया कृपा मागत होता, आणि आता हा उभा राहून देवाची आराधना करत आहे. So the Pharisees were very angry. आणि परुषी लोक खूप रागावली They threatened them. आणि त्यांनी त्याला धमकी They दिली. said, don't preach in the name of Jesus. ते म्हणाले, येशूच्या नावात बोलू नका, Don't preach the resurrection of Jesus. येशूचं पुनरुत्थान सांगू नका. पर जैसा उन लोग बोल रहे थे ऐसा प्रचार मत करो, तुम्हारा यीशु जिंदा है, ऐसा बोलने के टाइम पे देखा तो वो लंगड़ा आदमी उनके सामने खड़ा हो गया. आणि ज्यावेळी ते बोलायला आले की असा प्रचार करू नका की तुमचा येशू जिवंत आहे, त्याच वेळी तो लंगडा उभा राहिला. क्यों? लंगड़ा को देखेंगे तो मालूम पड़ता है यीशु जिंदा है. आणि त्याला बघितल्यावर कळतं की येशू जिवंत आहे. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. See, that lame man, that crippled man was the proof that Jesus is risen from the dead. आणि तो पांगळा व्यक्ती तो चालतोय, हे प्रूफ आहे की येशू जिवंत आहे. Praise the Lord. हालेलुया. Even when Lazarus was raised from the dead, आणि जेव्हा लाजरस मरणातून उठला, बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलंय, on the Palm Sunday, जावळ्यांच्या रविवारच्या जब सब दिवशी लोग मंदिर की ओर जा रहे थे, जेरूसलम मंदिर की ओर, आणि सगळे लोक यरूशलेम मंदिराकडे जात होते, लाजरस भी उनके बीच में था. आणि लाजरस पण त्यांच्या मध्ये होता. Bible says many people came to see Lazarus. आणि बायबल सांगते अनेक लोक आली लाजरसला बघायला. And क्या लिखा है मालूम? तिथे काय लिहिलंय? लोग यीशु को देखने के लिए नहीं आए, लेकिन लाजरस को देखने के लिए आए. आणि लोक येशूला बघायला ना आली तर लाजरसला बघायला आले. क्यों लाजरस को देखने के लिए आए? का लाजरसला बघायला आले? क्योंकि लाजरस के अंदर यीशु का चमत्कार दिख रहा
था। कारण लाजरसच्या आतमध्ये येशूचा चमत्कार बोलो दिसत मेरा होता. यीशु जिंदा है, बोला माझा येशू जिवंत आहे, मेरा यीशु जिंदा माझा है, येशू जिवंत आहे, my Jesus is alive, बोला माझा येशू जिवंत आहे, my Jesus is alive. बोला माझा येशू जिवंत आहे. Something will happen this evening. काहीतरी आजच्या दुपारी आज घडणार दुपारी आहे, काहीतरी होणार आज आहे. दुपारी काहीतरी होणार आहे. I am not going to go empty-handed from here. तुम्ही आज रिकाम्या हाताने जाणार नाही. God will perform His mighty देव miracles. तुमच्यासाठी महान चमत्कार करणार आहे. Nothing shall be impossible. काही अशक्य Lift असणार up your नाही. hands and say thank you, Jesus. हात उंच करून म्हणा धन्यवाद येशू. Lift up your hands and say thank you, Jesus. हात उंच करा आणि म्हणा His धन्यवाद glory is येशू. coming upon you. त्याचा गौरव तुमच्यावर येत His आहे, power is coming upon you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. I receive His miracle. आणि स्वीकारा Say I त्याचा receive it. Say चमत्कार. I receive it. म्हणा मी माझा चमत्कार I स्वीकारतो, receive my miracle. मी माझा चमत्कार I स्वीकारतो, receive my blessing. मी माझा आशीर्वाद स्वीकारतो. Impossible things will become possible. आणि अशक्य गोष्टी आता शक्य The होणार dead आहेत. shall be raised. आणि मेलेले उठणार The आहेत. dead shall be raised. आणि मेलेले उठणार The आहेत. dead shall be raised. मेलेले उठणार आहेत. The blind shall see. आंधळे पाहणार The आहेत. blind shall see. आंधळे पाहणार आहेत. The dumb will start speaking. आणि जे मुखे आहेत ते बोलायला मुख्य लागणार आहेत. मुख्य लोग बात करेंगे. आणि मुखे बोलायला लागणार अंधे आहेत. लोग देखेंगे. आंधळे पाहणार आहेत. लंगड़े लोग दौड़ेंगे. लंगडे लोक पळणार आहेत. अपना हाथ उठा के बोलो धन्यवाद हात यीशु. उंच करून म्हणा धन्यवाद येशू. Lift up your hands and say thank you, Jesus. हात उंच करा आणि म्हणा धन्यवाद येशू. Rabba shantala rabba kharala rabba shantala rabba. rabba. Nothing shall be impossible. काही अशक्य असणार नाही. Praise the Lord. हालेलुया. We are going to see God's mighty power manifest in our midst. आणि आपण पाहणार आहोत देवाचं महान सामर्थ्य आपल्यामध्ये घडताना. And every eye will see His glory. आणि प्रत्येक डोळा त्याचा गौरव पाहिल. Every eye will see the power of God. प्रत्येक डोळा परमेश्वराचं सामर्थ्य पाहिजे. Can my God do a miracle? माझा देव माझ्यासाठी चमत्कार करेल Yes, का? my God can do a miracle because He's the creator of the whole universe. हो, माझा परमेश्वर आज आणि आत्ता चमत्कार करेल कारण तो सृष्टीचा निर्माण करताय. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See, He has created our body. आणि त्याने आपलं शरीर बनवलंय. He knows every organ in your body. आणि तुमच्या शरीरातला प्रत्येक भाग त्याला माहिती He आहे. knows you even better than any doctor can know you. आणि डॉक्टर पेक्षा जास्त त्याला तुम्ही माहित आहात. He is the God who gives wisdom. आणि तो असा परमेश्वर तुम्हाला सुज्ञान देतो. God gives wisdom to the doctors. आणि देव डॉक्टरांना सुज्ञान देतो. The Bible tells us in Deuteronomy chapter 8 and verses 18. आणि अनुवाद 8:18 मध्ये बायबल सांगतं. He said God gives us the power to earn wealth. आणि तिथे म्हटलंय की परमेश्वर पैसा कमवण्यासाठी ताकद आपल्याला देतो. Let me tell you, He gives you the wisdom to do whatever profession you are doing today. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही व्यवसाय करता नोकरी करता परमेश्वर ज्ञान बुद्धी आणि ताकद If you तुम्हाला are an देते. engineer, it is God who has given you the wisdom. आणि जर तुम्ही इंजिनियर असाल तर परमेश्वराने तुम्हाला सुज्ञान If दिले. you are a scientist, God has given you the जर wisdom. तुम्ही शास्त्रज्ञ आहात तर परमेश्वराने तुम्हाला सुज्ञान दिले. Some people say, काही लोक I म्हणतात don't believe in God, I believe in science. आणि मी देवावर विश्वास ठेवत नाही पण मी शास्त्रावर विश्वास Who ठेवतो. created the science? आणि सायन्स कुणी बनवलं? The greatest scientist is my Jesus. आणि मोठा शास्त्रज्ञ माझा प्रभू येशू Praise आहे. the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Man is only trying to research what God has already created. माणूस काय करतो माहितीये का? जे बनवलेलं आहे तेच शोधतो. See, what is science? They are research, continuously research करते रहते. आणि मग फक्त रिसर्च करतात. तारा कुठे आहे काय कुठे ठेवलेलं आहे ते रिसर्च करतात. Everything they are just researching. They are trying to unveil the secrets that are there. आणि जे रहस्य गुपित आहेत त्याच्यावरून फक्त पडदा काढतात. ते काही बनवत नाही. इसको बनाने वाला मेरा परमेश्वर है. जे तुम्ही शोधलंय ते बनवणारा परमेश्वर Praise the Lord. हालेलुया. कुछ चीज का शोध हमने आज किया है, लेकिन आदम के जमाने से वो वहाँ पे है. आणि जी गोष्ट आज आपल्याला माहित होते शास्त्रज्ञ शोधतात पण आदामापासून ती गोष्ट बनलेली आहे ना. Praise the Lord. हालेलुया. Say nothing is impossible. आणि बोला काही अशक्य नाहीये. Nothing is impossible. काही अशक्य I'm नाहीये. just feeling like praying for you now. आता मला प्रार्थना करण्याची There is इच्छा an होते. anointing in this place. या जागेमध्ये अभिषेक